हाय फ्रेंड्स, वेलकम टू परम एज्युकेशन. आपण लेक्चर सेकंडचा हा पार्ट सेकंड बघतोय. जे लेक्चर सेकंडचा फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण 7.2 एक्सरसाइज मधील बेसिक आणि प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ चार प्रॉब्लेम आपण बघितले होते. आता जो पार्ट सेकंड आहे यामध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 5th, 6th, 7th, 8th आणि 9th म्हणजे उर्वरित पूर्ण 7.2 चा जो भाग आहे तो आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण 7.1 आणि बेसिक त्यावरती बघितलं होतं, त्याच्यावरचं बेसिक आणि 7.1. आता सेकंड लेक्चरचे दोन पार्ट बनत आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. फर्स्ट पार्ट मध्ये आपण 7.2 चं बेसिक आणि फोर्थ प्रॉब्लेम पर्यंत बघितलं होतं. आता या लेक्चर सेकंडच्या पार्ट सेकंड मध्ये आपण क्वेश्चन 5th पासून समोरचं बघतोय. ओके, तर चला बघूया क्वेश्चन नंबर 5. काय म्हटलं क्वेश्चन नंबर 5 मध्ये, x axis and line x is equal to -4 are parallel lines. What is the distance between them? सगळ्यात पहिले आपण एक ऍक्सिस ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, हे आपण ड्रॉ केलं. ऍक्सिस ड्रॉ केल्याशिवाय कुठल्याच म्हणजे क्वेश्चनचा आपल्याला आन्सर कळत नाही. एकदा ड्रॉ केलं की लक्षात येतं, त्यामुळे आधी ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे, 0 म्हणजे ओरिजिन, हा असेल x ऍक्सिस, हा y ऍक्सिस. ठीक आहे, इथे निगेटिव्ह x आणि निगेटिव्ह y. ठीक आहे, आता इथे येईल 1, इथे 2, इथे प्लस येईल ना. ठीक आहे, इथे येईल 3 आणि इथे येईल 4. ठीक आहे, 1 2 3 4. इथे सुद्धा येईल पॉझिटिव्ह 1 2 3 आणि 4. इकडे निगेटिव्ह -1 -2 -3 आणि -4. इकडे पण -1 -2 -3 आणि हे -4. हे झालं तुमचा या ठिकाणी स्केल. तुम्ही एका सुटेबल स्केलनुसार तुम्ही ऍक्सिस ड्रॉ केले. आता बघा, एक्स ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. आता मला सांगा की हा एक्स ऍक्सिस आणि x इज इक्वल टू -4 ही लाईन हे एकमेकांना पॅरलल येतील का? आता हा एक्स ऍक्सिस आणि इथून जर लाईन टाकली हे काय होती? सपोज इथून अशी मी लाईन ड्रॉ केली, x इज इक्वल टू -4 परपेंडिक्युलर होईल. एकमेकांना काय होईल? परपेंडिक्युलर होईल. ही लाईन पॅरलल टू y ऍक्सिस होईल. पॅरलल टू काय होईल? y ऍक्सिस होईल. ही x इज इक्वल टू -4 ही लाईन x ऍक्सिसला पॅरलल असेल का? नाही, परपेंडिक्युलर y ऍक्सिसला पॅरलल असेल. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे. हे जे क्वेश्चन आहे इथे मिस्टेक आहे. इथे काय म्हणायला लागेल तुम्हाला? y ऍक्सिस अँड x इज इक्वल टू -4. बरोबर आहे. याला आपण मिटवून टाकू. ते असेल -4 म्हणजे x इज इक्वल टू -4 अँड y ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असेल. या x इज इक्वल टू -4 मधून जाणारी आपण लाईन ड्रॉ केली. आता ही बघा, आता या ठिकाणी मॅच होतं की y ऍक्सिस हा तुमचा y ऍक्सिस आणि x इज इक्वल टू -4 ही लाईन हे एकमेकांना काय आहे? पॅरलल आहे. आता या ठिकाणी हे गिवन प्रूव्ह होतं. ठीक आहे, हे मिस्टेक आहे x ऍक्सिस. सो y ऍक्सिस आणि y ऍक्सिस आणि x इज इक्वल टू -4 एकमेकांना पॅरलल आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? आता यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? आता या ठिकाणी तुम्ही जर आले तर x ऍक्सिस वरती 1 2 3 4 किती डिस्टन्स? 4. आता या ठिकाणी हे -4 आहे, पण डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. तर डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. इथे जरी -4 आलं तर डिस्टन्स काय घ्यावं लागेल? +4 युनिट घ्यावं लागेल. म्हणून काय म्हणावं लागेल तुम्हाला? y ऍक्सिस and line x is equal to -4. बरोबर आहे. तर डिस्टन्स बिटवीन काय म्हणावं लागेल? डिस्टन्स बिटवीन काय म्हणावं लागेल? डिस्टन्स बिटवीन y ऍक्सिस and x is equal to -4 is 4 युनिट. किती डिस्टन्स आहे? 4 युनिट. दॅट इज द सोल्युशन. ठीक आहे, आन्सर एकदम शॉर्ट, फक्त ते ड्रॉइंगला आणि त्याला वेळ लागतो. ठीक आहे, किती युनिट आहे डिस्टन्स बघा. हे y ऍक्सिस आणि ह्या x इज इक्वल टू -4 दोघांमधलं डिस्टन्स 4 युनिट आहे. -4 डिस्टन्स नसते, डिस्टन्स प्लस मध्ये असते युनिट. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन y ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4 इज 4 युनिट. ठीक आहे, ही मिस्टेक या ठिकाणी बुक मध्ये करेक्ट करून घ्यावं लागेल. हा y ऍक्सिस आणि x इज इक्वल टू -4. जर x ऍक्सिस घेतलं तर ते परपेंडिक्युलर येईल, x ऍक्सिसला पॅरलल ती येणार नाही. ओके, दॅट्स ऑल. बघूया क्वेश्चन नंबर 6. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 6 मध्ये? which of the equation below have graph parallel to x axis
which one have graphs parallel to y axis. आता हे आपल्याला इक्वेशन दिले आणि याच्यावरून आपल्याला सांगायचंय की यातला कोणता ग्राफ हा x ऍक्सिसला पॅरलल आहे, कोणता ग्राफ y ऍक्सिसला पॅरलल आहे. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले स्केल आपण हे करून घेऊ. सपोज ही स्केल आपण दिली 0 असेल 1 2 इथे 3 4 5 आणि 6. इकडे सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6. इकडे -1 -2 -3 -4 आणि -5. इकडे पण -1 -2 -3 -4 आणि -5. ठीक आहे. हे झालं आपलं. हा तुमचा x ऍक्सिस बरोबर आहे. हा तुमचा y ऍक्सिस, हा निगेटिव्ह x ऍक्सिस, हा निगेटिव्ह ऍक्सिस. ठीक आहे. आता बघा पहिलं इक्वेशन x is equal to 3 करा ड्रॉ. ग्राफ x is equal to 3 मधून आता हा x is equal to 3 केला ड्रॉ. कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? x is equal to 3 y ऍक्सिसला. कळते y ऍक्सिसला. सो x is equal to 3 कशाला पॅरलल आहे? तो y ऍक्सिस. x is equal to 3 पॅरलल टू y ऍक्सिस. पॅरलल टू y ऍक्सिस. किंवा या ठिकाणी असे दोन टेबल जर तुम्ही बनवले तरी चालेल. इकडे म्हटलं पॅरलल टू x ऍक्सिस आणि इकडे म्हटलं पॅरलल टू y ऍक्सिस. तर आपण पहिला फाइंड केला x is equal to 3 काय आलं? पॅरलल टू y ऍक्सिस आलं ना. x is equal to 3 इथे लिहावं लागेल तुम्हाला. फर्स्ट x is equal to 3 हा कशाला पॅरलल आहे? y ऍक्सिसला, म्हणून y ऍक्सिसच्या कॉलम मध्ये. आता दुसरा काय? y - 2. आता सपोज हा टेबल इथपर्यंत सपोज आपण कन्सिडर करू. हा टेबल इथे एवढाच आहे. खाली इकडे रफ वर्क करू आपण. ठीक आहे. रफ वर्क करू. काय म्हटलंय? y - 2 इज इक्वल टू 0. आता हा मायनसचा तिकडे गेला काय होईल? +2. सो हे काय होईल? y इज इक्वल टू 2. काय होईल हे? y इज इक्वल टू 2. y - 2 इज इक्वल टू 0 तर y इज इक्वल टू 2 होईल. सपोज आता y इज इक्वल टू 2 मधून ग्राफ ड्रॉ केला. हा y इज इक्वल टू 2 मधून जर ग्राफ ड्रॉ केला. ठीक आहे. कशाला पॅरलल हा का? x ऍक्सिसला. सो y इज इक्वल टू y - 2 हे कशाला पॅरलल होईल? x ऍक्सिसला. सो y - 2 इज इक्वल टू 0 हे पॅरलल झालं x ऍक्सिसला. त्यानंतर x + 6 इज इक्वल टू 0. सिमिलरली x + 6 इज इक्वल टू 0. आता हा जर तिकडे गेला काय होईल? x इज इक्वल टू -6. आता x इज इक्वल टू -6 मधून जाणार तुम्ही जर ग्राफ ड्रॉ केला. कुठे येईल तो ग्राफ? असा येईल इथे. x इज इक्वल टू -6 कशाला पॅरलल आहे? y ऍक्सिसला. सो इथे द्यावं लागेल तुम्हाला थर्ड x + 6 इज इक्वल टू 0 इज पॅरलल टू y ऍक्सिस. हा y ऍक्सिसला पॅरलल. आता y इज इक्वल टू -5. आता y इज इक्वल टू -5 इथून जर ड्रॉ केला ग्राफ असा. सपोज हे y -5 इथे आहे पण मी इथे घेतलं. ठीक आहे. -5 -5 -4 काही पण असू द्या. पण कशाला पॅरलल तो ग्राफ? x ऍक्सिसला. सो इथे लिहावं लागेल तुम्हाला फोर्थ y इज इक्वल टू -5. y इज इक्वल टू हे -5 च्या वरती आलं. सपोज -4.5 असू द्या, -4 असू द्या, -3 असू द्या. पण कशाला पॅरलल असेल तो ग्राफ? x ऍक्सिसला. सो या ठिकाणी दिलेल्या चार ग्राफ मध्ये x इज इक्वल टू 3 हा y ऍक्सिसला पॅरलल आहे. y - 2 हा x ऍक्सिसला पॅरलल आहे. x + 6 हा y ऍक्सिसला पॅरलल आहे आणि y इज इक्वल टू -5 हा x ऍक्सिसला पॅरलल आहे. आणि तो कसा पॅरलल आहे तर ड्रॉइंग नुसार याच्यातून आपल्या लक्षात आलं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 7 बघूया. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. काय म्हटलंय? ऑन ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स a इज इक्वल टू a is 2 3, b is 6 - 1, c is 0 5 and those points are collinear. Then draw which includes them. Draw the lines which include them. Write the coordinates of the point at which line intersect x axis and y axis. क्वेश्चनचा मीनिंग काय? तर दिलेले पॉइंट हे प्लॉट करा. बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले प्लॉटिंग नंतर ते कोलिनियर आहेत की नाही ते चेक करा. जर ते कोलिनियर असेल तर त्याच्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करा आणि ती लाईन ड्रॉ केल्यानंतर ते कोऑर्डिनेट्स x आणि y ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट झाले ते इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करा.
अशा आपल्याला या ठिकाणी इंटरसेक्शन नंतर किती पॉईंट इंटरसेक्शन मिळतात, किती इंटरसेक्शन पॉईंट मिळतात आणि ते कोणते आहेत ते आपण प्लॉटिंग नंतर फाइंड करू. एक एक गोष्ट पॉईंट सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले काय म्हणलं, प्लॉट करू. ठीक आहे, प्लॉट A2,3. आता x2 आणि y3, सो 2,3 कुठे येईल, 2,3 इथे. काय ते A2,3 A आहे 2,3, तर आपण A2,3 जॉईन केलं. त्यानंतर काय म्हणलं B6,-1 प्लस 6 आणि हा -1 खाली इथे कुठे येईल ते 6,1 इथं B6,-1 B6,-1. ठीक आहे, तो आपण प्लॉट केला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय तर C0,5 0,5 म्हणजे कुठे असेल ते x0 आणि 5 म्हणजे इथे असेल C0,5. हे झाली पॉइंटची प्लॉटिंग. ठीक आहे, आता याच्यातून जाणारी एक स्ट्रेट लाईन पास होते का पास ते बघा. सपोज याच्यातून जाणारी एक लाईन जर प्लॉट झाली ते एक्झॅक्टली येईल, एक मिनिट, पण ते माझ्या बरोबर ऍक्सिस बरोबर म्हणजे मेजरमेंट बरोबर नसल्यामुळे माझं थोडंसं मिस्टेक होऊ शकतं. तुमचं बरोबरच येईल. ठीक आहे, इथे असेल तुमचा 5 पॉईंट. ठीक आहे, आता याच्यातून आणि दुसरा काय पॉईंट होता 6,-1 आहे आणि 2,3 इथे असेल. ठीक आहे, याच्यातून जाणारी एक स्ट्रेट लाईन जर तुम्ही ड्रॉ केली तर ती होते पास. स्ट्रेट लाईन ग्राफवर तुम्ही ड्रॉ केल्यानंतर तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल. हे माझ्याकडे मेजरमेंट नसल्यामुळे माझं वस्तू जाणार नाही, पण लाईन पास होते हे नक्की. ठीक आहे, त्यामुळे ते पास होणारच आहे. तर या ठिकाणी ही लाईन पास झाली. ठीक आहे, आता त्यानंतर आपले कोलिनियर आहे की नाही, हो यस. सो काय म्हणणार तुम्ही, पॉइंट्स A, B and C are collinear. हा स्वतः मी ग्राफवर ड्रॉ करून बघितलेला आहे. इथे जरी तुम्हाला कुठे थोडंसं मागे पुढे वाटत असेल पण ते एक्झॅक्टली कोलिनियर आहे. ते एक स्ट्रेट लाईन त्यातून पास होते आणि ज्यावेळेस 3 पॉईंट मधून एक स्ट्रेट लाईन पास होते ते पॉईंट कोलिनियर असतात. ठीक आहे, हे कोलिनियर आहे. त्यानंतर लाईन ड्रॉ केली लाईन ड्रॉ. आता काय म्हटलंय, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स विच लाईन इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता ती लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते. आता हे थोडंसं मागे पुढे झालंय पण याला जर तुम्ही बघितलं हे एकदा एक्झॅक्टली 5 मधून पास होते. कुठून पास होते, त्याला ड्रॉइंग तुम्ही ग्राफवर करून बघितलं तर हे एक्झॅक्टली 5 मधून पास होणार आहे. कुठून पास होणार आहे, 5 मधून. ही लाईन अशी 5 मधून आलेली असते. ठीक, इथे 5. तर बघा, तर या ठिकाणी ते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला ते कुठे इंटरसेक्ट होते ते फाइंड करायचे. तर बघा आता एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होणार आहे, तिथे 5 वर. कुठे इंटरसेक्ट होणार आहे, 5 वर. सो आणि वाय ऍक्सिसला तिथे पण 5 वर. तर ते काय म्हटलंय, राईट द कोऑर्डिनेट्स पॉइंट ॲट विच इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट झालं ते, तर एक्स ऍक्सिसला ते इंटरसेक्ट झालंय 5,0 मध्ये. हे कोऑर्डिनेट आहेत एक्स ऍक्सिसला इंटरसेक्शनचे 5,0 आणि वाय ऍक्सिसचे 0,5. तर वाय ऍक्सिसचं काय 0,5. वाय ऍक्सिसला काही 0,5. आलं लक्षात की हे पॉइंट्स एबीसी प्लॉटिंग केल्यानंतर ते कोलिनियर आहेत आपल्याला कळालं. त्यातून स्ट्रेट लाईन पास झाली, ते कोलिनियर आहेत. त्यानंतर ती स्ट्रेट लाईन पास झाल्यानंतर ते इंटरसेक्शन त्यांचं पॉइंट फाइंड करायचे. एक्स ऍक्सिसला तो 5,0 मध्ये इंटरसेक्ट होतो आणि वाय ऍक्सिसला 0,5 मध्ये इंटरसेक्ट होतो. आता माझं थोडंसं करेक्ट येणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही ग्राफवर प्लॉट कराल त्यावेळेस येईल. पण एक जनरल आयडिया यातून फक्त लक्षात घ्यायची आहे की प्लॉटिंग कसं करायचं आणि स्ट्रेट लाईन कशी येते आणि ते इंटरसेक्ट कसे होतात. ज्यावेळेस ग्राफवर प्लॉट केलं त्यावेळेस कळेल की ते कोलिनियर आहेत आणि एक्स ऍक्सिसला ते 5,0 मध्ये इंटरसेक्ट होतात, वाय ऍक्सिसला 0,5 मध्ये इंटरसेक्ट होतात. दॅट्स ऑल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. काय म्हणलंय, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन on the same system of coordinate. Write the coordinates of their point of intersection. वाह, आता हा क्वेश्चन सॉल्व करताना ऍक्च्युअली ग्राफ पेपरची गरज आहे. हा क्वेश्चन म्हणजे एक्झॅक्टली इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला फाइंड करायला लागतो. त्या ठिकाणी ऍक्च्युअल ग्राफची गरज आहे. ठीक आहे, तर आपण तरी पण एकदा ट्राय करूया सॉल्व करायचा. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, आपल्याला सगळ्यात पहिले याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, याला सॉल्व करूया, नंतर मी तिथे ऍक्सिस तिकडे ड्रॉ करतो आणि तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, आता x + 4 = 0.
+4 तिकडे गेला काय होईल x इज इक्वल टू -4. म्हणजे काय मिळालं पहिलं आपल्याला x इज इक्वल टू -4. त्यानंतर y इज इक्वल टू y -1 इज इक्वल टू 0. हा -1 तिकडे गेला तर +1. सो y इज इक्वल टू काय येईल +1. y इज इक्वल टू +1 मिळाला. त्यानंतर 2x + 3. 2x + 3. सो 2x + 3 इज इक्वल टू 0. आता हा +3 तिकडे गेला काय होईल -3. सो 2x इज इक्वल टू -3. 2x इज इक्वल टू -3. आता हा मल्टिप्लायचा 2 जर इकडच्या साईडला गेला काय होईल डिवाइडला. मल्टिप्लायचा तो डिवाइडला, डिवाइडचा असतो मल्टिप्लायला. हा मल्टिप्लायचा डिवाइडला. सो x इज इक्वल टू काय होईल -3,2. आणि 3,2 म्हणजे किती 1.5. 2 1 चा 2 आणि 2 5 चा 10. सो x इज इक्वल टू 1 हे जर लक्षात नसेल आले 3/2 तर कसं तर लक्षात घ्या 3/2. 2 1 चा 2 सो 1 खाली उरला 1 पॉइंट म्हणजे 1 ला 2 ने डिवाइड होत नाही तिला पॉइंट इथे 0. सो 2 5 चा 10. सो हे येतो 1.5. ठीक आहे एकदम बेसिक गोष्ट आहे ही जनरली सगळ्यांनाच माहिती आहे. सो x इज इक्वल टू -1.5 आला. आता 3y - 15. 3y - 15 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता 3y - 15 तिकडे गेला +15. आता मल्टिप्लायचा 3 डिवाइडला जाईल. सो y इज इक्वल टू 15/3. सो वी गेट y इज इक्वल टू 5. 3 5 चा 15. सो वी गेट y इज इक्वल टू 5. काय मिळालं x इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू -1.5, y इज इक्वल टू 4. आता ग्राफ वरती काय करायचं या दिलेल्या पॉइंटचा ग्राफ प्लॉट करायचा आणि त्यानंतर त्यांचे इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला फाइंड करायचे. कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्शन पॉइंट. ठीक आहे. सगळ्यात पहिले एक ग्राफ आपण ड्रॉ करून घेऊया. ऍक्सिस ड्रॉ करून घेऊया. सो आपण ऍक्सिस ड्रॉ केला. हा तुमचा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह x ऍक्सिस आहे आणि हा निगेटिव्ह y ऍक्सिस आहे. ठीक आहे. त्यावरती हँडरायटिंग किंवा माझी ड्रॉइंग याच्यावरती फोकस करण्यात अर्थ नाही. जे सांगतोय त्या कन्सेप्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती फोकस करण्याची गरज आहे. कन्सेप्ट समजून घ्यायचं नंतर आपण ड्रॉ केलं की समजलं. मी कसं लिहितोय याच्यावरती महत्व नाही, तुम्हाला त्यातलं किती कळतं याला महत्व आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी काय येईल 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. इकडे -1 -2 -3 -4 आणि इकडे -5. ठीक आहे. आता इकडे -1 -2 -3 -4 आणि -5. माझा अंदाज आहे त्यामुळे हे डिस्टन्स कमी जास्त होतं त्यामुळे सोडू. ग्राफवर ड्रॉ करताना ऑलरेडी लाईन असतात 1 सेंटीमीटरच्या. करेक्ट आपण त्याच्यावर पुट केलं की हे मेजरमेंट चेंज होत नाही. हे डिस्टन्स सेम असतं. माझं कमी जास्त होतं त्यामुळे कुठेतरी माझं मागे पुढे येतो ग्राफ. ठीक आहे. सो हे 1 2 3 4 5 एक जनरल आयडिया लक्षात घ्यायची फक्त. ठीक आहे. आता झालं ऍक्सिस ड्रॉ. आता प्लॉट करूया आपण x इज इक्वल टू -4. ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आता ह्या इक्वेशनचा x इज इक्वल टू -4 चा जर ग्राफ ड्रॉ केला तर x इज इक्वल टू -4 कुठे इथे आलं. सो हा ग्राफ येईल x इज इक्वल टू -4 चा. कशाचा ग्राफ आला हा x इज इक्वल टू -4 चा हा ग्राफ आला. ठीक आहे. कळलं. हा इथे इंटरसेक्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू +1 चा जर ग्राफ ड्रॉ केला तर हा जाईल इथून. ठीक आहे. हा ग्राफ झाला y इज इक्वल टू 1 +1 चा. ठीक आहे. त्यानंतर x इज इक्वल टू -1.5. आता -1.5 आता हा -1 आणि हा -2. -1.5 कुठे येईल या दोघांच्या मध्ये म्हणजे इथे कुठेतरी जो पॉइंट असेल त्याला काय म्हणावं लागेल -1.5. काय म्हणावं लागेल -1.5. ठीक आहे. हा मध्ये कुठेतरी जो पॉइंट असेल त्याला -1.5 म्हणावं लागेल. ठीक आहे. या दोघांच्या मध्ये जो असेल तो. सो या 1.5 मधून एक ड्रॉ केलं. ठीक आहे. हा कशाचा ग्राफ झाला x इज इक्वल टू -1.5 चा. x इज इक्वल टू -1.5 -1 आणि 2 च्या मध्ये -1.5. त्यानंतर एक y इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू +5 झालं ना. हां y इज इक्वल टू +5 याचा ग्राफ प्लॉट केला. y इज इक्वल टू +5 म्हणजे कुठे येईल तो इकडे वरती येईल. 1 मिनिट याला वाढवावं लागेल थोडंसं मला. y इज इक्वल टू +5 याच्यातून एक ड्रॉ केला.
सपोज हा 5 इथे आहे, ठीक आहे, लक्षात घ्या तो 5 कुठे आहे, तर इथे आहे, हा 5 इथे आहे, याला मिटून टाकतो. हा y इज इक्वल टू +5, हा ग्राफ आहे y इज इक्वल टू +5 चा, ठीक आहे. आता त्यांनी आपण ड्रॉ केला, हा x इज इक्वल टू -4 चा, हा x इज इक्वल टू -1.5 चा, हा y इज इक्वल टू +5 चा आणि हा y इज इक्वल टू 1 चा. आता सांगितलंय की हे एकमेकांना जिथे इंटरसेक्शन होतात त्या इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला लिहायचे. सपोज आपण ह्या इंटरसेक्शन पॉइंटला नाव दिलं, याला म्हटलं A, याला म्हटलं B, याला म्हटलं C आणि याला म्हटलं D. हे झाले इंटरसेक्शन पॉइंट. आता याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायला सांगितलं इंटरसेक्शन पॉइंटचे. तर सपोज आपला सगळ्यात पहिले A काय आहे मित्रांनो, x A चा x कोऑर्डिनेट आहे -4 आणि y कोऑर्डिनेट आहे 5. सो पहिला येईल -4, 5, ठीक आहे. त्याच्यानंतर B हे इंटरसेक्शन पॉइंट आहे. हा याला तुम्हाला लिहिताना कसं लिहावं लागेल, इंटरसेक्शन पॉइंट मी लिहून दाखवतो. इंटरसेक्शन पॉइंट, ठीक आहे, कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्शन पॉइंट, याला म्हणावं लागेल कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्शन आणि त्यानंतर लिहावं लागेल A काय आला -4, 5. त्याच्यानंतर B चा काय, B चा x कोऑर्डिनेट आहे -1.5. सो x -1.5, x आला -1.5 आणि y कोऑर्डिनेट किती आहे 5. सो हे 5 -4, 5 -1.5, कसं येतं लक्षात ठेवा, हा A आहे, A चा x कोऑर्डिनेट -4, y कोऑर्डिनेट 5. आता B पॉइंट, B चा x कोऑर्डिनेट -1.5 आणि y कोऑर्डिनेट 5. आता C चा बघा, C चा x कोऑर्डिनेट -1.5. सो C चा काय येईल -1.5, कॉमा याचा y कोऑर्डिनेट किती आहे 1. सो ही 1. त्यानंतर लास्ट D पॉइंट जर बघितलं तर x कोऑर्डिनेट -4 आणि y कोऑर्डिनेट 1. सो हे आले तुमचे 4 इंटरसेक्शन पॉइंट त्यातून मिळाले. पहिला आहे हा -4, 5, त्यानंतरचा सेकंड -1.5, 5, त्यानंतर -1.5, 5, त्यानंतरचा आहे -1.5, 1, त्यानंतर -4, 1. असे हे 4 इंटरसेक्शन पॉइंट त्या ठिकाणी मिळाले. त्याचे हे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे होते. दॅट इज द सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 8. आय होप समजलं असेल, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय म्हणले, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन बिलो. या दिलेल्या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आता मी जे तुम्हाला लिनियर इक्वेशनचा ग्राफचं सोल्युशन सांगितलं होतं, समजून सांगितलं होतं बेसिक मध्ये, त्याच पद्धतीने हे ग्राफ ड्रॉ करायचे, ठीक आहे. एक मी सॉल्व्ह करेल आणि 2ची जनरल आयडिया सांगेल ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. हा लास्ट क्वेश्चन आहे. सपोज दिस इज ऍक्सिस, ओके, दिस इज 0, this is x axis, this is y axis, this is negative x axis and this is negative y axis, ठीक आहे. आता आपण काय करू, मी एक एक्झाम्पल घेतो. कोणतं घेऊया, x plus y is equal to 2. हे x plus y is equal to 4 म्हणजे सेम आहे. x plus y is equal to 4 जे सांगितलेले अगोदर, त्यामुळे हे तुम्ही करू शकता. त्यानंतर 3x minus y हे मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही करू. 3x minus y मी घेतो. कोणतं घेऊया आम्ही, 3x minus y is equal to 0 हे मी घेतो. काय करायचं, सगळ्यात पहिले ब्रॅकेट बनवून घ्यायचं. पहिले याच्यात x आणि y, दुसऱ्यानंतर 3 व्हॅल्यू आपल्याला व्हॅल्यू करायची. हे झाला x, हा झाला y, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले x is equal to 0 ठेवलं. x is equal to काय ठेवलं आपण, 0. सो काय होईल, 3 into 0 minus y is equal to 0. आता 0 न कशाला आपण मल्टिप्लाय केलं, काय येणार आहे 0. सो 3 into 0 काय होईल, 0 minus y is equal to 0. सो वी गेट y is equal to 0. जर x 0 पुट केला तर y पण काय मिळाला 0, ठीक आहे. बघा आता 0 minus 0 आन्सर काय आला फायनल 0. आता x is equal to 1 पुट केला. आता x is equal to 1 जर पुट केला तर काय येईल, 3 into 1 minus y is equal to 0. ओके, 3 into 1 3 minus y is equal to 0. हा मायनस y तिकडे गेला तर काय येईल, प्लस y. सो y is equal to 3. सो हे काय आलं, y is equal to 3. आता याला हे पण करून बघा, 3 1 3 आणि 3 minus 3 0.
सो 1,3 मिळालं. आता सपोज आपण काय केलं, y इज इक्वल टू 2 पुट केला. y इज इक्वल टू 2 जर सॉरी 3 x इज इक्वल टू 2 पुट केला तर काय होईल, 3 into 2 minus y is equal to 0. ठीक आहे. सो 3 into 2 किती होईल, 6. 6 minus y is equal to 0. हा मायनस y तिकडे गेला प्लस y. सो y is equal to काय आलं, 6. 3 to 6. 6 minus 6 is equal to 0. बघा अशा पद्धतीने हे तुम्हाला प्लॉटिंग पॉइंट मिळाले. ठीक आहे. पहिला मिळाला 0 1 2 आणि इकडे 0 3 6. 0,0 1,3 2,6. काय करायचं, एक व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. आता हे x च्या ठिकाणी 0 पुट केला तर y इज इक्वल टू 0 मिळतो. x च्या ठिकाणी 1 पुट केला तर y इज इक्वल टू 3 मिळतो. x च्या ठिकाणी 2 पुट केला तर y इज इक्वल टू 6. ते कसं आलंय मी तुम्हाला सांगितलं. आता इकडे सुटेबल स्केल नुसार मेजरमेंट घेऊया. ठीक आहे. बघा काय इकडे 1, इकडे 2 3 आणि 4. ठीक आहे. 1 2 3 4. थोडंसं वर लिहिलं तरी ते चालेल. ठीक आहे. इथे वर लिहितो 1 2 3 आणि 4. ठीक आहे. इकडे 1 2 3 4 5 आणि हे 6. इकडे -1 -2 -3 आणि -4. इकडे पण -1 -2 -3 आणि -4. ठीक आहे. आता पहिला पॉइंट प्लॉट करायचा 0,0. 0,0 कुठे येईल, x पण 0 आणि y पण 0. पहिला पॉइंट येईल ओरिजिन वर. ठीक आहे. दुसरा 1,3 x 1 आणि y 3. 1,3 इथे 1,3. ठीक आहे. थोडासा बाजूला झाला तो. 1,3 कुठे येईल तर इथे 1,3. दुसरा 2,6 हा 2 आणि हा 6 कुठे येईल, इथे कुठेतरी 2,6. बघा अशा पद्धतीने प्लॉटिंग करायचं. याच्यातून तुम्ही पास केलं तर एक्झॅक्टली आता हे स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. ठीक आहे. ही कुठेतरी मिस्टेक होते, हा 1चं डिस्टन्स कमी जास्त झालं त्यामुळं हे येणार नाही, पण हे येते बरोबर. ठीक आहे. हा 1,3 इथे. ठीक आहे. हे 0,0 इथे 1,3 इथे 2,6. अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन मिळाली लिनियर इक्वेशन. हे पहिलं, हे दुसरं लिनियर इक्वेशनचा ग्राफ तयार झाला. ठीक आहे. आता हे बाकीचे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही एकाच ग्राफवरती केलं तरी चालेल आणि प्रत्येक वेळेस एक वेगळा जर ऍक्सिस ड्रॉ करून केलं तरी पण उत्तम. याच्यात जर तुम्हाला खूपच म्हणजे खिचडी व्हायला लागली, व्यवस्थित नाही दिसायला लागलं तर तुम्ही वेगळा सुद्धा ऍक्सिस ड्रॉ करू शकता किंवा याच्यात सुद्धा ड्रॉ करू शकता. आता इथे पण काय करावं लागेल, जनरली 2x + y. काय करावं लागेल तुम्हाला, सपोज तुम्ही ब्रॅकेट तयार केला, हा x आणि हा y. ठीक आहे. खालचा एक्स्ट्रा झाला. लिनियर इक्वेशन 10 ची हे असल्यामुळे सवय असल्यामुळे झालं. आता याला जर 0 पुट केलं तर हे 2 0 0 म्हणजे y इज इक्वल टू किती मिळेल, 1. आता याच्यात जर 1 पुट केला तर 2 तिकडे पाठवला तर 1 - 2 म्हणजे किती येईल, -1. सो हे काय होईल 1 - 1. ठीक आहे. याच्यात जर तुम्ही 2 पुट केला, 2 2 चा 4 तिकडे पाठवला -3. सो 2 - 3 याला प्लॉट करायचं. अशा पद्धतीने ग्राफ तयार होईल. बघा तुम्ही x इक्वल 0 पुट केला तर y इज इक्वल टू 1. 1 पुट केला तर हा 2. बघा तुम्ही कसं होईल, हा जर 2 पुट केला तर 2 × 1 + y इज इक्वल टू 1. हा 2 1 चा 2 तर 2 तिकडे पाठवला काय होईल, y इज इक्वल टू 1 - 2. सो y इज इक्वल टू किती मिळाला, -1. त्याच पद्धतीने 2 जर पुट केलं तर 2 काय होईल, 2 2 चा 4 हा 1 - 4 - 3. हा ग्राफ प्लॉट करायचा आणि हे तर सोपंच आहे, x + y जे मी सांगितलं त्या पद्धतीने. अशा पद्धतीने हा 7.2 जो तुमच्या कोऑर्डिनेट जिओमेट्री मधला लास्ट प्रॅक्टिस सेट होता तो या ठिकाणी संपलेला आहे. आता बाकी आहे फक्त प्रॉब्लेम सेट. जो 7.1 वरचं बेसिक आणि 7.1 7.2 वरचं बेसिक आणि 7.2 या दोघांचा मिक्स करून तयार झालाय प्रॉब्लेम सेट, जो की आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकतो. कारण आपण जर बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या आणि ही प्रॅक्टिस केली तर प्रॉब्लेम सेट करणं अतिशय इझी आहे. तर आपण तो प्रॉब्लेम सेट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आय होप हे सर्व समजलं असेल. या ठिकाणी ग्राफिकल जे आहे ते व्यवस्थित नाहीये म्हणजे माझ्याकडून, कारण मेजरमेंट नसल्यामुळे मागे पुढे झालं असेल. पण तुम्ही एक्झॅक्टली ड्रॉ करून बघा. एक कन्सेप्ट, एक बेसिक कन्सेप्ट जी मला सांगायची ती लक्षात घ्या आणि ड्रॉ करून बघा, एक्झॅक्टली तुमचं सेम येईल. ठीक आहे. आय होप समजलं असेल. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू.